नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आलाड पडाल या चित्रपटाबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आलाड पडाल चित्रपट प्रेक्षकांना रहस्याच्या खेळात गुंतवून ठेवण्यात बऱ्याचपैकी यशस्वी ठरलेला आहे। कलाकारांचा अभिनय, तांत्रिक बाबी या जमेच्या बाजू आहे। राज्यासह देशातील कोणत्या तरी गावात काहीशी वेगळी परंपरा, चालीरीती असतात। त्या वर्षानुवर्ष पाळल्या जातात। त्यामागे काही परंपरा, दंतकथा असतात। अशाच एका गावातील गोष्ट आलाड पडाल चित्रपटात आहे। संपूर्ण गावातील मंडळी वर्षातील काही दिवस गावाबाहेर राहण्यासाठी जातात। या 2-3 दिवसात गावात आत्मे येतात अशी त्यांची समजूत असते। जी व्यक्ती या गावात राहते त्या व्यक्तीच्या जीवाला धोका असतो। याआधी काहींनी जीव गमावला असल्याचे सांगण्यात येते। त्याच दिवसामध्ये गावातील ही घडामोडी पाहण्यासाठी पक्यासोबत चतुर आणि किशा हे मित्र येतात। सगळे गावी नदी ओलांडून पलीकडे बाजूला राहण्यासाठी येतात। आता ओसाड गावात कोण असेल, गावात आता नेमकं काय होत असेल याची उत्सुकता या तिघांना लागलेली असते। हो नाही करता करता दिल्या म्हणजे संदीप पाठक या होडीवाल्याला घेऊन जातात। गावात हे चौघे जण जातात। गावात गेल्यावर त्यांच्यासोबत काय होते, तिथे या चौघांशिवाय कोण असतात, गावात येणाऱ्या आत्मा कोणाच्या असतात, गावात कोणते रहस्य अजूनपर्यंत लपलेले आहे। गावात फक्त 4 जण गेले असताना एकूण 7 जण एकत्र कसे येतात, या 7 जणांचा सामना आत्म्यासोबत होतो का, हे सगळे जाणून घ्यायला चित्रपट पाहावे लागेल। आलाड पडालचे दिग्दर्शक प्रीतम S.K. पाटील यांनी हॉरर कॉमेडी पट्टी बट्टी जमवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यात त्यांना बऱ्याचपैकी यश आलेले आहे। कथेची पार्श्वभूमी तयार केली जात असताना चित्रपटाचा पूर्वार्ध काही सत्तर वाटतो। त्या तुलनेने उत्तरार्ध वेगवान आणि खिळवून ठेवणारा आहे। पूर्वार्धही काही चित्रपटाला वेग आला असता तर उत्तरार्ध आणखी रंगवता आला असता। मकरंद देशपांडे यांनी सिद्धयोगी साधूची भूमिका सहजपणे वठवलेली आहे। संदीप पाठकने दिल्याची भूमिका आपल्या पद्धतीने साकारल्याने धमाल आलेली आहे। गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी आणि भाग्यम जैन, अनुष्का पिपुटकर यांनी देखील आपली भूमिका चोख बजावलेली आहे। गौरव मोरे आपल्या विनोदाची कमाल इथेही दाखवण्यात यशस्वी ठरलेला आहे। सक्षमने भेजक किशोरची भूमिका चांगलीच वठवलेली आहे, तर भाग्यम जैन आणि अनुष्का पिपुटकरने त्यांना चांगलीच साथ दिलेली आहे। दिग्दर्शक प्रीतम S.K. पाटीलने कॅमेरासोबतही आपली छाप सोडलेली आहे। चित्रपटाची तांत्रिक बाजू काहीशी जमेशी आहे। चित्रपटाने पूर्वार्ध वेग पकडला असता तर उत्तरार्ध आणखी रंगत आणता आली असती। थोडक्यात काय तर महाराष्ट्राच्या काही गावांमध्ये ही गावपलीची कथा आजही पाळली जाते। त्याची झलक अनुभवायची असल्यास हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आलाड पडाल या चित्रपटाबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आलाड पडाल चित्रपट प्रेक्षकांना रहस्याच्या खेळात गुंतवून ठेवण्यात बऱ्याचपैकी यशस्वी ठरलेला आहे। कलाकारांचा अभिनय, तांत्रिक बाबी या जमेच्या बाजू आहे। राज्यासह देशातील कोणत्या तरी गावात काहीशी वेगळी परंपरा, चालीरीती असतात। त्या वर्षानुवर्ष पाळल्या जातात। त्यामागे काही परंपरा, दंतकथा असतात। अशाच एका गावातील गोष्ट आलाड पडाल चित्रपटात आहे। संपूर्ण गावातील मंडळी वर्षातील काही दिवस गावाबाहेर राहण्यासाठी जातात। या 2-3 दिवसात गावात आत्मे येतात अशी त्यांची समजूत असते। जी व्यक्ती या गावात राहते त्या व्यक्तीच्या जीवाला धोका असतो। याआधी काहींनी जीव गमावला असल्याचे सांगण्यात येते। त्याच दिवसामध्ये गावातील ही घडामोडी पाहण्यासाठी पक्यासोबत चतुर आणि किशा हे मित्र येतात। सगळे गावी नदी ओलांडून पलीकडे बाजूला राहण्यासाठी येतात। आता ओसाड गावात कोण असेल, गावात आता नेमकं काय होत असेल याची उत्सुकता या तिघांना लागलेली असते।
हो नाही करता करता दिला म्हणजे संदीप पाठक या होडीवाल्याला घेऊन जातात. गावात हे चौघे जण जातात. गावात गेल्यावर त्यांच्यासोबत काय होते, तिथे या चौघांशिवाय कोण असतात, गावात येणाऱ्या आत्मा कोणाच्या असतात, गावात कोणते रहस्य अजूनपर्यंत लपलेले आहे. गावात फक्त 24 जण गेले असताना एकूण 7 जण एकत्र कसे येतात, या 7 जणांचा सामना आत्म्यासोबत होतो का, हे सगळे जाणून घ्यायला चित्रपट पाहावे लागेल. आलाड पडालचे दिग्दर्शक प्रीतम S.K. पाटील यांनी हॉरर कॉमेडी पट्टी बट्टी जमवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात त्यांना बऱ्याचपैकी यश आलेले आहे. कथेची पार्श्वभूमी तयार केली जात असताना चित्रपटाचा पूर्वार्ध काही सत्तर वाटतो. त्या तुलनेने उत्तरार्ध वेगवान आणि खिलवून ठेवणारा आहे. पूर्वार्धही काही चित्रपटाला वेग आला असता तर उत्तरार्ध आणखी रंगवता आला असता. मकरंद देशपांडे यांनी सिद्धयोगी साधूची भूमिका सहजपणे वठवलेली आहे. संदीप पाठकने दिल्याची भूमिका आपल्या पद्धतीने साकारल्याने धमाल आलेली आहे. गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी आणि भाग्यम जैन, अनुष्का पिपुटकर यांनी देखील आपली भूमिका चोख बजावलेली आहे. गौरव मोरे आपल्या विनोदाची कमाल इथेही दाखवण्यात यशस्वी ठरलेला आहे. सक्षमने भेजट किशोरची भूमिका चांगलीच वठवलेली आहे, तर भाग्यम जैन आणि अनुष्का पिपुटकरने त्यांना चांगलीच साथ दिलेली आहे. दिग्दर्शक प्रीतम S.K. पाटीलने कॅमेरा सोबतही आपली छाप सोडलेली आहे. चित्रपटाची तांत्रिक बाजू काहीशी जमेशी आहे. चित्रपटाने पूर्वार्ध वेग पकडला असता तर उत्तरार्ध आणखी रंगत आणता आली असती. थोडक्यात काय तर महाराष्ट्राच्या काही गावांमध्येही गावपलीची कथा आजही पाळली जाते. त्याची झलक अनुभवायची असल्यास हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आलाड पडाल या चित्रपटाबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आलाड पडाल चित्रपट प्रेक्षकांना रहस्याच्या खेळात गुंतवून ठेवण्यात बऱ्याचपैकी यशस्वी ठरलेला आहे. कलाकारांचा अभिनय, तांत्रिक बाबी या जमेच्या बाजू आहेत. राज्यासह देशातील कोणत्या तरी गावात काहीशी वेगळी परंपरा, चालीरीती असतात. त्या वर्षानुवर्ष पाळल्या जातात. त्यामागे काही परंपरा, दंतकथा असतात. अशाच एका गावातील गोष्ट आलाड पडाल चित्रपटात आहे. संपूर्ण गावातील मंडळी वर्षातील काही दिवस गावाबाहेर राहण्यासाठी जातात. या 2-3 दिवसात गावात आत्मे येतात अशी त्यांची समजूत असते. जी व्यक्ती या गावात राहते त्या व्यक्तीच्या जीवाला धोका असतो. याआधी काहींनी जीव गमावला असल्याचे सांगण्यात येते. त्याच दिवसामध्ये गावातील ही घडामोडी पाहण्यासाठी पक्यासोबत चतुर आणि किशा हे मित्र येतात. सगळे गावी नदी ओलांडून पलीकडे बाजूला राहण्यासाठी येतात. आता ओसाड गावात कोण असेल, गावात आता नेमकं काय होत असेल याची उत्सुकता या तिघांना लागलेली असते. हो नाही करता करता दिला म्हणजे संदीप पाठक या होडीवाल्याला घेऊन जातात. गावात हे चौघे जण जातात. गावात गेल्यावर त्यांच्यासोबत काय होते, तिथे या चौघांशिवाय कोण असतात, गावात येणाऱ्या आत्मा कोणाच्या असतात, गावात कोणते रहस्य अजूनपर्यंत लपलेले आहे, गावात फक्त 24 जण गेले असताना एकूण 7 जण एकत्र कसे येतात, या 7 जणांचा सामना आत्म्यासोबत होतो का, हे सगळे जाणून घ्यायला चित्रपट पाहावे लागेल. आलाड पडालचे दिग्दर्शक प्रीतम S.K. पाटील यांनी हॉरर कॉमेडी पट्टी बट्टी जमवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात त्यांना बऱ्याचपैकी यश आलेले आहे. कथेची पार्श्वभूमी तयार केली जात असताना चित्रपटाचा पूर्वार्ध काही सत्तर वाटतो. त्या तुलनेने उत्तरार्ध वेगवान आणि खिलवून ठेवणारा आहे. पूर्वार्धही काही चित्रपटाला वेग आला असता तर उत्तरार्ध आणखी रंगवता आला असता. मकरंद देशपांडे यांनी सिद्धयोगी साधूची भूमिका सहजपणे वठवलेली आहे. संदीप पाठकने दिल्याची भूमिका आपल्या पद्धतीने साकारल्याने धमाल आलेली आहे. गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी आणि भाग्यम जैन,
अनुष्का पिपुटकर यांनी देखील आपली भूमिका चोख बजावलेली आहे. गौरव मोरे आपल्या विनोदाची कमाल इथेही दाखवण्यात यशस्वी ठरलेला आहे. सक्षमने भेटरट किशोरची भूमिका चांगलीच वठवलेली आहे, तर भाग्यम जैन आणि अनुष्का पिपुटकरने त्यांना चांगलीच साथ दिलेली आहे. दिग्दर्शक प्रीतम S.K. पाटीलने कॅमेरा सोबतही आपली छाप सोडलेली आहे. चित्रपटाची तांत्रिक बाजू काहीशी जमेशी आहे. चित्रपटाने पूर्वार्थ वेग पकडला असता तर उत्तरार्थ आणखी रंगत आणता आली असती. थोडक्यात काय तर महाराष्ट्राच्या काही गावांमध्येही गावपलीची कथा आजही पाळली जाते. त्याची झलक अनुभवायची असल्यास हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आलाड पडाल या चित्रपटाबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आलाड पडाल चित्रपट प्रेक्षकांना रहस्याच्या खेळात गुंतवून ठेवण्यात बऱ्याचपैकी यशस्वी ठरलेला आहे. कलाकारांचा अभिनय, तांत्रिक बाबी या जमेच्या बाजू आहेत. राज्यासह देशातील कोणत्या तरी गावात काहीशी वेगळी परंपरा, चालीरीती असतात. त्या वर्षानुवर्ष पाळल्या जातात. त्यामागे काही परंपरा, दंतकथा असतात. अशाच एका गावातील गोष्ट आलाड पडाल चित्रपटात आहे. संपूर्ण गावातील मंडळी वर्षातील काही दिवस गावाबाहेर राहण्यासाठी जातात. या 2-3 दिवसात गावात आत्मे येतात अशी त्यांची समजूत असते. जी व्यक्ती या गावात राहते त्या व्यक्तीच्या जीवाला धोका असतो. याआधी काहींनी जीव गमावला असल्याचे सांगण्यात येते. त्याच दिवसामध्ये गावातील ही घडामोडी पाहण्यासाठी पक्यासोबत चतुर आणि किशा हे मित्र येतात. सगळे गावी नदी ओलांडून पलीकडे बाजूला राहण्यासाठी येतात. आता ओसाड गावात कोण असेल, गावात आता नेमकं काय होत असेल याची उत्सुकता या तिघांना लागलेली असते. हो नाही करता करता दिल्या म्हणजे संदीप पाठक या होडीवाल्याला घेऊन जातात. गावात हे 4घे जण जातात. गावात गेल्यावर त्यांच्यासोबत काय होते, तिथे या 4घांशिवाय कोण असतात, गावात येणाऱ्या आत्मा कोणाच्या असतात, गावात कोणते रहस्य अजूनपर्यंत लपलेले आहे. गावात फक्त 4घे जण गेले असताना एकूण 7 जण एकत्र कसे येतात, या 7 जणांचा सामना आत्म्यासोबत होतो का, हे सगळे जाणून घ्यायला चित्रपट पाहावे लागेल. आलाड पडालचे दिग्दर्शक प्रीतम S.K. पाटील यांनी हॉरर कॉमेडी पट्टी बट्टी जमवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात त्यांना बऱ्याचपैकी यश आलेले आहे. कथेची पार्श्वभूमी तयार केली जात असताना चित्रपटाचा पूर्वार्थ काही सत्तर वाटतो. त्या तुलनेने उत्तरार्थ वेगवान आणि खिलवून ठेवणारा आहे. पूर्वातही काही चित्रपटाला वेग आला असता तर उत्तरात आणखी रंगवता आला असता. मकरंद देशपांडे यांनी सिद्धयोगी साधूची भूमिका सहजपणे वठवलेली आहे. संदीप पाठकने दिल्याची भूमिका आपल्या पद्धतीने साकारल्याने धमाल आलेली आहे. गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी आणि भाग्यम जैन, अनुष्का पिपुटकर यांनी देखील आपली भूमिका चोख बजावलेली आहे. गौरव मोरे आपल्या विनोदाची कमाल इथेही दाखवण्यात यशस्वी ठरलेला आहे. सक्षमने भेटरट किशोरची भूमिका चांगलीच वठवलेली आहे, तर भाग्यम जैन आणि अनुष्का पिपुटकरने त्यांना चांगलीच साथ दिलेली आहे. दिग्दर्शक प्रीतम S.K. पाटीलने कॅमेरा सोबतही आपली छाप सोडलेली आहे. चित्रपटाची तांत्रिक बाजू काहीशी जमेशी आहे. चित्रपटाने पूर्वार्थ वेग पकडला असता तर उत्तरार्थ आणखी रंगत आणता आली असती. थोडक्यात काय तर महाराष्ट्राच्या काही गावांमध्येही गावपलीची कथा आजही पाळली जाते. त्याची झलक अनुभवायची असल्यास हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आलाड पडाल या चित्रपटाबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आलाड पडाल चित्रपट प्रेक्षकांना रहस्याच्या खेळात गुंतवून ठेवण्यात बऱ्याचपैकी यशस्वी ठरलेला आहे. कलाकारांचा अभिनय, तांत्रिक बाबी या जमेच्या बाजू आहेत. राज्यासह देशातील कोणत्या तरी गावात काहीशी वेगळी परंपरा, चालीरीती असतात. त्या वर्षानुवर्ष पाळल्या जातात.
त्यामागे काही परंपरा, दंतकथा असतात. अशाच एका गावातील गोष्ट अडाल पडाल चित्रपटात आहे. संपूर्ण गावातील मंडळी वर्षातील काही दिवस गावाबाहेर राहण्यासाठी जातात. या 2-3 दिवसात गावात आत्मे येतात अशी त्यांची समजूत असते. जी व्यक्ती या गावात राहते त्या व्यक्तीच्या जीवाला धोका असतो. याआधी काहींनी जीव गमावला असल्याचे सांगण्यात येते. त्याच दिवसामध्ये गावातील ही घडामोडी पाहण्यासाठी पक्यासोबत चतुर आणि किशा हे मित्र येतात. सगळे गावी नदी ओलांडून पलीकडे बाजूला राहण्यासाठी येतात. आता ओसाड गावात कोण असेल, गावात आता नेमकं काय होत असेल याची उत्सुकता या तिघांना लागलेली असते. हो नाही करता करता दिल्या म्हणजे संदीप पाठक या होडीवाल्याला घेऊन जातात. गावात हे 4घे जण जातात. गावात गेल्यावर त्यांच्यासोबत काय होते, तिथे या 4घांशिवाय कोण असतात, गावात येणाऱ्या आत्मा कोणाच्या असतात, गावात कोणते रहस्य अजूनपर्यंत लपलेले आहे. गावात फक्त 4घे जण गेले असताना एकूण 7 जण एकत्र कसे येतात, या 7 जणांचा सामना आत्म्यासोबत होतो का, हे सगळे जाणून घ्यायला चित्रपट पाहावे लागेल. अलाड पडालचे दिग्दर्शक प्रीतम S.K. पाटील यांनी हॉरर कॉमेडी पट्टी बट्टी जमवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात त्यांना बऱ्याचपैकी यश आलेले आहे. कथेची पार्श्वभूमी तयार केली जात असताना चित्रपटाचा पूर्वार्ध काही सत्तर वाटतो. त्या तुलनेने उत्तरार्ध वेगवान आणि खिलवून ठेवणारा आहे. पूर्वार्धही काही चित्रपटाला वेग आला असता तर उत्तरात आणखी रंगवता आला असता. मकरंद देशपांडे यांनी सिद्धयोगी साधूची भूमिका सहजपणे वठवलेली आहे. संदीप पाठकने दिल्याची भूमिका आपल्या पद्धतीने साकारल्याने धमाल आलेली आहे. गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी आणि भाग्यम जैन, अनुष्का पिपुटकर यांनी देखील आपली भूमिका चोख बजावलेली आहे. गौरव मोरे आपल्या विनोदाची कमाल इथेही दाखवण्यात यशस्वी ठरलेला आहे. सक्षमने भेदरक किशोरची भूमिका चांगलीच वठवलेली आहे, तर भाग्यम जैन आणि अनुष्का पिपुटकरने त्यांना चांगलीच साथ दिलेली आहे. दिग्दर्शक प्रीतम S.K. पाटीलने कॅमेरा सोबतही आपली छाप सोडलेली आहे. चित्रपटाची तांत्रिक बाजू काहीशी जमेशी आहे. चित्रपटाने पूर्वार्ध वेग पकडला असता तर उत्तरार्ध आणखी रंगत आणता आली असती. थोडक्यात काय तर महाराष्ट्राच्या काही गावांमध्येही गावपलीची कथा आजही पाळली जाते. त्याची झलक अनुभवायची असल्यास हा सिनेमा पाहण्यात हरकत नाही.